नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागच्या लेक्चरला आपण एजन्सीज ऑफ पॉलिनेशन म्हणजे पॉलिनेटिक एजंट्स याच्यावरती चर्चा करायला सुरुवात केली आहे. क्रॉस पॉलिनेटेड फ्लावर्समध्ये पॉलिनेटिक एजंटची आवश्यकता असते. त्यामध्ये मुख्य दोन प्रकार पडतात, बायोटिक एजंट आणि अबायोटिक एजंट. आपण अबायोटिक एजंटमधील पहिला प्रकार गेल्या लेक्चरमध्ये अभ्यासलेला आहे, म्हणजे ॲनिमोफिली. ॲनिमोफिली म्हणजे काय? विंड पॉलिनेशन. ज्या फुलामध्ये वाऱ्यामार्फत परागीभवनाची प्रक्रिया घडून येते त्याला आपण विंड पॉलिनेशन किंवा ॲनिमोफिली असा शब्द वापरतो. ते प्रामुख्यानं आपल्याला मोठ्या प्रमाणात ग्रासेसमध्ये पाहायला मिळते. याच्यावरती देखील आपण चर्चा केलेली आहे. आजच्या तासाला पॉलिनेशन बाय वॉटर म्हणजे ज्या फुलामध्ये परागीभवनाची प्रक्रिया पाण्यामार्फत घडते त्यांचा आपण अभ्यास करणार आहे. त्या फुलांनी कुठले अडॅप्टेशन्स केलेले आहेत याचाही आपण विचार करणार आहे. पॉलिनेशन बाय वॉटर ह्याला सायंटिफिकली हायड्रोफिली असं म्हटलं जातं. म्हणजे पॉलिनेशन विच टेक प्लेस विथ द हेल्प ऑफ वॉटर इज कॉल्ड हायड्रोफिली अँड सच फ्लावर्स आर कॉल्ड ॲज हायड्रोफिलस. अशी जनरल डेफिनेशन आपल्याला करता येईल. पुस्तकामध्ये दिलेली थोडीशी माहिती मी पहिल्यांदा वाचतो आणि मग आपण चर्चा करूया. पॉलिनेशन बाय वॉटर दॅट इज हायड्रोफिली फाउंड ओनली इन सम 30 जेनेरा ऑफ ॲक्वॅटिक मोनोकॉट्स. म्हणजे जलीय वनस्पती, एकदल वनस्पती ज्या आहेत त्यात साधारणपणे 30 जेनेरा असे आहेत की त्यांच्यामध्ये पाण्यामार्फत परागीभवनाची प्रक्रिया घडून येते. त्यातील काही उदाहरणं आपल्या सिलेबसला दिलेली आहेत. त्यातलं पहिलं उदाहरण आहे व्हॅलिस्नेरिया, दुसरं उदाहरण आहे झुस्टेरा आणि तिसरं उदाहरण आहे सेरॅटोफायलम. आता व्हॅलिस्नेरियाच्या बाबतीत पुस्तकामध्ये देखील एक डायग्राम दिलेली आहे. व्हॅलिस्नेरिया ही वनस्पती जी आहे, आता ह्या डायग्राममध्ये ही जी वनस्पती आपल्यासमोर दिसते आहे ही व्हॅलिस्नेरियाची वनस्पती आहे. ह्या वनस्पतीचं काय वैशिष्ट्य आहे तर ह्या वनस्पतीमध्ये मेल आणि फिमेल प्लांट हे दोन्ही वेगळे असतात. जर मेल प्लांट आणि फिमेल प्लांट जर वेगळे असतील तर अशा वनस्पतींना डायोशियस प्लांट असं म्हटलं जातं. डायोशियस म्हणजे दोन वेगळे असणे. समजा एकाच वनस्पतीवरती जर मेल आणि फिमेल फ्लावर्स जर तयार होत असतील तर त्या वनस्पतीला मोनोसियस प्लांट असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, मोनोसियस प्लांटचं उदाहरण आपण पाठीमागच्या काही लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. म्हणजे कुकुरबिटा म्हणजे भोपळ्याची वेल तुम्ही म्हणू शकता, काकडी वर्गीय वनस्पती. किंवा बेस्ट एक्झाम्पल आहे मेज प्लांट. आता मेज प्लांटचं काय वैशिष्ट्य आहे, त्याला मोनोसियस प्लांट का म्हटलं जातं तर ह्या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता. मेज प्लांटमध्ये वनस्पती एकच आहे, पण ह्या वनस्पतीच्या वरच्या बाजूला इथं मेल फ्लावर्स तयार होतात आणि खाली जिथं आपण मक्याचं कणीस म्हणतो तिथं फिमेल फ्लावर्स तयार होतात. मग एकाच वनस्पतीमध्ये मेल आणि फिमेल फ्लावर्स जर तयार होत असतील तर अशा वनस्पतीला मोनोशियस प्लांट असं म्हटलं जातं. मोनोशियस प्लांट. पण व्हॅलिस्नेरिया ही वनस्पती जी आहे ती वनस्पती मात्र डायोशियस प्लांट आहे. आता हे पुस्तकामध्ये असणारी डायग्राम आहे. मेल प्लांट आणि फिमेल प्लांट या ठिकाणी वेगळे असतात. आता ह्या दोन वनस्पतीमध्ये ही जी वनस्पती आपल्याला दाखवली आहे ही जी वनस्पती आहे ते मेल प्लांट आहे, कारण याच्यामध्ये मेल फ्लावर्स तयार झालेले आहेत. आणि दुसरी जी वनस्पती आहे त्याच्या शेजारी असणारी ही वनस्पती ते फिमेल प्लांट आहे, कारण याच्यामध्ये फिमेल फ्लावर्स तयार होतात. एवढा रेफरन्स लक्षात घ्या. व्हॅलिस्नेरिया ही वनस्पती जी आहे त्याच्यामध्ये मेल फ्लावर तयार करणारी वनस्पती वेगळी आहे, त्याला आपण मेल प्लांट असं म्हणूया. फिमेल फ्लावर तयार करणारी वनस्पती आहे त्याला आपण फिमेल प्लांट असं म्हणूया. जर मेल प्लांट आणि फिमेल प्लांट वेगवेगळे असतील तर अशा वनस्पतीला डायोशियस प्लांट असं म्हटलं जातं. अशा वनस्पतींना काय म्हणायचं आपण? डायोशियस प्लांट. हा भाग लक्षात घ्या. आता ॲक्च्युअल व्हॅलिस्नेरिया ही जी वनस्पती आहे ती दिसते कशी तर हे डायग्रामच आहे ॲक्च्युली, पण थोडंसं इलॅबोरेट केलेली ही डायग्राम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर ह्या डायग्राममध्ये ही जी वनस्पती आहे ही वनस्पती मेल प्लांट आहे, फिमेल प्लांट आहे. ही वनस्पती फिमेल प्लांट आहे आणि ही जी वनस्पती आहे ती मात्र मेल प्लांट आहे. आता हे ओळखायचं कसं तर या फिमेल प्लांटमध्ये तर हा जो पोर्शन आहे हा पोर्शन जो दाखवला ना, हा कॉइल्ड पोर्शन जो हा पूर्ण कॉइल्ड पोर्शन जो आहे तो त्या फ्लावरचा देठ आहे. त्याला आपण पेडिसेल, स्टॉक ऑफ द फ्लावर याला काय म्हणतो आपण? पेडिसेल असं म्हणतो. आणि वरच्या बाजूला या ठिकाणी हे
फिमेल फ्लावर तयार झाले आहेत हा भाग. आता दुसरी जी वनस्पती आहे, दुसरी वनस्पती जी दिलेली आहेत ही मेल प्लांट. ह्या मेल प्लांटमध्ये हा जो भाग दाखवलेला आहे तो मेल फ्लावरचा ग्रुप आहे, त्याला आपण इन्फ्लोरेसन्स असं म्हणूया. म्हणजे या ठिकाणी असंख्य मेल फ्लावर्स एका गटात तयार होतात. ग्रुप ऑफ फ्लावर ह्याला कॉमनली आपण इन्फ्लोरेसन्स असा शब्द वापरतो. इथं फिमेल प्लांटमध्ये तसं नाही, सिंगल फ्लावर तुम्हाला प्रत्येक पेडिसीलवरती पाहायला मिळतात. पण इथं मात्र असंख्य त्या ठिकाणी हे सगळे जे आहेत ते मेल फ्लावर्स आहेत. ज्यावेळेस हे पूर्णपणे मॅच्युअर होतात तेव्हा हे मदर प्लांटपासून वेगळे होतात आणि हळू हे फ्लावर जे आहेत ते वॉटरच्या सरफेसवरती यायला सुरुवात करतात आणि वॉटर सरफेसवरती हे फ्लोट व्हायला सुरुवात होतात. या डायग्राममध्ये इथं तुम्हाला दिसणारे सर्व जे फ्लावर्स आहेत हे सर्व फ्लावर जे आहेत ते मेल फ्लावर्स आहेत. हे पाण्याच्या वरच्या बाजूला वॉटर सरफेसवरती आता तरंगताना आपल्याला दिसतात. ज्यावेळेस फिमेल फ्लावर मॅच्युअर व्हायला सुरुवात होईल, या उदाहरणामध्ये फिमेल फ्लावर जे आहेत ते इमॅच्युअर आहेत. इथं मॅच्युअर झालेले फ्लावर जे आहेत फिमेल फ्लावर्स हे आपल्याला असे पाहायला मिळतात. ज्यावेळेस हे फिमेल फ्लावर्स पूर्णपणे मॅच्युअर होतात तेव्हा फ्लावर जे आहेत ते मेल फ्लावर जे आहेत ते सध्या कुठं आहेत, आता वरती आहेत. हे सगळे मेल फ्लावर्स आहेत, हे वॉटर सरफेसवरती फ्लोट व्हायला लागले. तिथंपर्यंत जाण्यासाठी लाँग पेडिसेल जो आहे, ह्या फिमेल फ्लावरचा जो लाँग पेडिसेल आहे तो आता अनकॉईल व्हायला सुरुवात होत, म्हणजे कॉईल्स निघून जायला सुरुवात होतात. आणि म्हणून मग इथून असणारा हा जो फिमेल फ्लावर आहे तो अनकॉइलिंग झाल्यामुळं त्या ठिकाणी हळूहळू स्टिग्मा जो आहे, इथं असणारा स्टिग्मा जो हा स्टिग्मा वरती वॉटर सरफेसच्या जवळ येतो. आणि अशा स्वरूपात ह्या मेल फ्लावर्सनी तयार केलेले जे पोलंग्रेन्स आहेत ते पोलंग्रेन्स ते आता या ठिकाणी रिसीव्ह करतात. अशा स्वरूपात परागीभवनाची प्रक्रिया झाली की पुन्हा ते आहे त्याच कंडिशनला येतात, म्हणजे त्यांच्यामध्ये रिकॉइलिंग व्हायला सुरुवात होतात आणि फिमेल फ्लावर्स पुन्हा त्या ठिकाणी खालच्या बाजूला जातात. अतिशय सुंदर मेकॅनिझम फॅलिस्नेरिया वनस्पती दाखवतात. फॅलिस्नेरिया वनस्पतीमध्ये परागीभवनाची जी प्रक्रिया घडणार आहे ती पाण्यामार्फत घडते, म्हणून आपण हायड्रोफिली असं म्हणूया. पण हायड्रोफिलीचे दोन प्रकार पडतात, इपी हायड्रोफिली आणि दुसरा जो प्रकार आहे तो कुठला आहे, हायपो हायड्रोफिली. इपी हायड्रोफिली म्हणजे काय, ऑन द सरफेस ऑफ वॉटर. फॅलिस्नेरिया वनस्पती जरी त्या ठिकाणी पाण्यामध्ये वाढत असली, म्हणजे ते हायड्रोफाईट्स आहेत. हायड्रोफाईट म्हणजे काय, पाण्यामध्ये वाढणाऱ्या वनस्पती. आणि हायड्रोफिली म्हणजे पाण्यामार्फत परागीभवनाची प्रक्रिया घडून येत असेल तर त्याला हायड्रोफिली असं म्हटलं जातं. तर ही वनस्पती सबमर्ज्ड हायड्रोफाईट आहे. सबमर्ज्ड म्हणजे काय, पाण्यामध्ये पूर्णपणे बुडालेले असतात. पण ज्यावेळेस परागीभवनाची प्रक्रिया चालू होते तेव्हा मेल फ्लावर जे आहेत ते मेल फ्लावर मेल प्लांटमधून वेगळे होऊन सरफेसवरती येतात आणि मग त्या मेल फ्लावरमध्ये असणारे पोलंग्रेन्स रिसीव्ह करण्यासाठी फिमेल फ्लावर काय करतात, त्या ठिकाणी त्याचा लाँग पेडिसेल जो आहे तो अनकॉईल करतात आणि फिमेल फ्लावर वॉटर सरफेसपर्यंत वरती घेऊन जातात आणि या ठिकाणी मेल फ्लावर जे असतात त्यांच्यामधील परागकण घेतात आणि पुन्हा ते ओरिजिनल कंडिशनला म्हणजे आहे त्याच कंडिशनमध्ये येतात, रिकॉइलिंग व्हायला सुरुवात होते. अशा स्वरूपात फॅलिस्नेरिया ही वनस्पती डायोशियस प्लांट आहे. ही वनस्पती इपी हायड्रोफिलीमध्ये भाग येते, म्हणजे पॉलिनेशन प्रक्रिया ऑन द सरफेस ऑफ वॉटर घडून येते. हा भाग थोडंसं लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुसरं ॲक्च्युअल ह्या फॅलिस्नेरिया वनस्पती दिसतात कशा आहे याचा एक फोटोग्राफ आपण इंटरनेटवरून घेतलेले आहेत. ते या कॅन यू आयडेंटिफाय इज इट मेल ऑर फिमेल प्लांट. बघा बघू ओळखता येतं का. फॅलिस्नेरिया ही वनस्पती जी आहे ती एकच वनस्पती या ठिकाणी दाखवली आहेत. माझा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे, तुमच्यासमोर असणारी वनस्पती मेल प्लांट आहे का फिमेल प्लांट आहे. बारकाईने बघा, लक्षात आलं असेल. आय होप यू कॅन इझिली आयडेंटिफाय द प्लांट इज द फिमेल प्लांट. बरं ना, हे समोर असणारी वनस्पती जी आहे ते फिमेल प्लांटच असायला पाहिजेत, कारण याच्यामध्ये तुम्हाला असे असंख्य त्या ठिकाणी हे कॉईल्ससुद्धा पाहायला मिळतात. हे कॉईल जे आहेत ते कशाचे आहेत, त्या ठिकाणी फिमेल फ्लावरचे आहेत. आणि वरच्या बाजूला जर तुम्ही अतिशय बारकाईने बघितलात तर ह्या ठिकाणी फिमेल फ्लावर्स तुम्हाला पाहायला मिळतात. अशा स्वरूपात हे भरपूर फिमेल फ्लावर्स दिसतात, पण एक मी तुम्हाला या ठिकाणी एनलार्ज करून दाखवलेले आहेत. तर हे आहे नॅचरल फॅलिस्नेरिया फिमेल प्लांट, की ज्याच्यामध्ये तुम्हाला फिमेल फ्लावर्स देखील पाहायला मिळतात. दुसरी वनस्पती बघा, ही डायग्रॅमच आहे, पुन्हा तोच भाग आहे या ठिकाणी. आता ह्या डायग्राममध्ये ही जी वनस्पती आहे ते फिमेल प्लांट आहे आणि ही जी वनस्पती आहे ते मेल प्लांट आहे. मेल प्लांटमध्ये तयार होणारे जे मेल फ्लावर्स आहेत त्यांना स्टॅमिनेट फ्लावर म्हणजे मेल फ्लावर्स असं म्हटलं जातं आणि इथं पिस्टिलेट फ्लावर म्हणजे फिमेल फ्लावर्स आहेत. हे वरच्या बाजूला आले आहेत अनकॉइलिंग झालेले.
या इन्फ्लुएन्समधून हे फ्लावर्स आता बाहेर पडले आहेत आणि ते वरती यायला सुरुवात झाली आहेत. या स्वरूपात एक डायग्राम दाखवली आहे. ठीक आहे. पुढची डायग्राम जी आहे, ही जी वनस्पती आहे ती मात्र झुस्टेरा आहे. झुस्टेरा मरीना. म्हणजे या वनस्पतीमध्ये परागीभवनाची जी प्रक्रिया घडून येते ती मात्र हायपोहायड्रोफिली आहे. हायपोहायड्रोफिली म्हणजे काय? बिलो द सरफेस ऑफ वॉटर. मुळात ह्या वनस्पती ज्या आहेत झुस्टेरा हे मरीन प्लांट्स आहेत. म्हणजे समुद्रामध्ये वाढणाऱ्या वनस्पती आहेत. ह्यांना कॉमनली सी ग्रास असंही म्हटलं जातं. आता ह्या वनस्पतीमध्ये जे फ्लावर्स तयार होतात ते फ्लावर्स पोलंगरी जे तयार करतात ते पाण्यामध्येच फ्लोट होतात आणि पाण्यामध्येच त्यांची परागीभवनाची प्रक्रिया घडून येते. ज्या वनस्पतीमध्ये पाण्याच्या आतमध्ये म्हणजे सरफेसवरती न घडता पाण्यामध्ये प्रक्रिया घडून येते, बिलो द सरफेस ऑफ वॉटर आपण असं म्हणूया, त्याला हायपोहायड्रोफिली असं म्हटलं. तर झुस्टेरा हे जे मरीन प्लांट आहेत त्यांच्यामध्ये हायपोहायड्रोफिली आपल्याला पाहायला मिळते. हायपोहायड्रोफिली असं का पाहायला मिळतात आणि हिपोहायड्रोफिली का पाहायला मिळतात त्याचे काही ॲडॅप्टेशन्स किंवा काही गुणधर्म आहेत ते आपण नंतर बघूया. तोपर्यंत हे फोटोग्राफ्स बघा. हे झुस्टेरा मरीना, सी प्लांट, सी ग्रास असं कॉमनली म्हटलं जातं. तर हे नॅचरल झुस्टेरा तुम्हाला पाहायला मिळतात. आता व्हॅलिस्नेरिया झुस्टेराच्यामध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे, पण हे समुद्रामध्ये वाढणाऱ्या ह्या झुस्टेरा ज्या आहेत त्या आपल्याला अशा पाहायला मिळतात. त्याच्यानंतर पुढची जी वनस्पती आहे ती मात्र सिरॅटोफायलम. हे देखील समुद्रामध्ये वाढणारीच वनस्पती आहे. सिरॅटोफायलम हे देखील समुद्रामध्ये वाढणारी वनस्पती. यांच्यामध्ये देखील आपल्याला हायपोहायड्रोफिली प्रक्रियाच पाहायला मिळते. सेरॅटोफायलमच आहेत. हे देखील सेरॅटोफायलम त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आता याच्यामध्ये काही ॲडॅप्टेशन्स दिलेले आहेत. तो भाग आपण बघूया. अगोदर हा भाग मी वाचून दाखवतो तुम्हाला. पहा. पॉलिनेशन बाय वॉटर फाउंड ओनली इन सम 30 जेनेरा ऑफ ॲक्वॅटिक मोनोकॉट्स. एक्झाम्पल व्हॅलिस्नेरिया, झुस्टेरा, सेरॅटोफायलम. ॲडॅप्टेशन्स इन हायड्रोफिलस फ्लावर्स. मग ज्या फुलामध्ये पाण्यामार्फत परागीभवनाची प्रक्रिया घडून येते त्या वनस्पतीने काय काय ॲडॅप्टेशन केलेले आहेत त्यातील काही भाग आपल्या सिलेबसला दिले आहेत. त्यातला पहिला पॉईंट जो आहे तो आहे फ्लावर्स आर स्मॉल अँड इनकॉन्स्पिक्युअस. फ्लावर्स आर स्मॉल म्हणजे फुलं लहान असतात आणि ते इनकॉन्स्पिक्युअस असतात म्हणजे अस्पष्ट असतात. इनकॉन्स्पिक्युअस म्हणजे अस्पष्ट, ते लांबून सहजपणे दिसत नाहीत आणि म्हणून ते लहान असल्यामुळे ते सहजपणे आपल्याला पाहता येत नाहीत. याच्यावरती आपण पाठीमागच्या ॲनिमोफिलीमध्ये देखील चर्चा केली आहेत. ज्या वनस्पतीमध्ये अबायोटिक एजन्सीच्या मदतीने परागीभवनाची प्रक्रिया घडून येते ती फुलं नॉर्मली स्मॉल असतात आणि इनकॉन्स्पिक्युअस असतात, कारण त्यांना कुठल्याही बायोटिक एजंटला अट्रॅक्ट करायची आवश्यकता नसते. त्याच्यानंतर दुसरा मात्र अतिशय महत्त्वाचा पॉईंट त्यांनी दिलेला आहे. तो आपल्यासाठी कदाचित नवीन असेल. 11वी लेक्चर झालेला आहे भाग, पण जर समजा लक्षात नसेल तर त्याच्यावरती आपण चर्चा करूयाच. पेरियंथ अँड अदर फ्लोरल पार्ट्स आर अनवेटेबल असं म्हटले आहेत. पेरियंथ म्हणजे काय? ज्यावेळेस आपण टिपिकल फ्लावरचा अभ्यास करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये 4 फ्लोरल होल्स आपण विचार घेतो. आउटर टू इनर कसे आहेत? आउटर कॅलॅक्स, त्याच्यानंतर करोला असणार 2 नंबरला, 3 नंबरला अँड्रोशियम आणि 4 नंबरला गायनोशियम असतात. कॅलॅक्स आणि करोला यांना आपण नॉन इसेन्शियल होल्स असं म्हणतो, तर अँड्रोशियम आणि गायनोशियमला इसेन्शियल होल्स असं म्हटले आहेत. डायकॉट प्लांटमध्ये नॉर्मली कॅलॅक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम हे 4ही होल तुम्हाला स्पष्टपणे पाहायला मिळतात. पण ज्यास आपण मोनोकॉटचा विचार करतो, मोनोकॉट वनस्पतीमध्ये नॉर्मली कॅलॅक्स आणि करोला स्पष्टपणे पाहता येत नाहीत. कॅलॅक्स आणि करोला हे दोन्ही वर्ल फ्यूज होऊन एकच वर्ल जे तयार होतं त्याला नाव आहे पेरियंथ. पेरियंथ हा शब्द नॉर्मली मोनोकॉटमधील फ्लावरसाठी वापरतात की ज्या ठिकाणी कॅलॅक्स आणि करोला आपल्याला पाहता येत नाहीत. कॅलॅक्स आणि करोला फ्यूज होऊन जो एकच वर्ल तयार होतो त्याला आपण पेरियंथ असं म्हणूया. कॅलॅक्सचं लहान युनिट काय आहे तर सेपल आणि करोलाचं लहान युनिट काय आहे तर पेटल असं आहे, बरोबर आहेत. पण पेरियंथ ह्या हॉलचं लहान युनिट जे आहे त्याला सेपल किंवा पेटल न म्हणता त्याला टेपल असं नाव आहे. पेरियंथचं लहान युनिट काय आहे त्या ठिकाणी टेपल. हे जे आहेत पेरियंथ हा जो हॉर्ल आहे किंवा टेपल्स जे असतात ते अनवेटेबल असतात. मुळात ही वनस्पती पाण्यामध्ये वाढत असल्यामुळं त्या ठिकाणी त्या टेपल्सवरती म्युशिलेसचं कवरिंग असतात आणि म्हणून ते अनवेटेबल असतात. पेरियंथ अँड अदर फ्लोरल पार्ट्स. अदर फ्लोरल पार्ट्स म्हणजे काय? मग अँड्रोशियम आणि गायनोशियम हे देखील कसे असतात? अनवेटेबल असतात. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट जो आहे तो आहे पोलन ग्रेन्स आर लॉंग अँड
अनवेटेबल ड्यू टू प्रेझेन्स ऑफ म्युशिलेज. म्हणजे पोलन ग्रेन देखील अनवेटेबल असतात कारण त्यांच्याभोवती ऑइली लेअर, ज्याला आपण म्युशिलेज असं म्हणूया, गुळगुळीत असा भाग असतो, श्लेष्मल पदार्थ त्यांच्यावर तयार होतात, त्यामुळे ते भिजत नाहीत किंवा अनवेटेबल असतात, ऑइली कोटिंग असतात थोडक्यात. पोलन ग्रेन्स मात्र कसे आहेत, ते लॉंग असतात. नॉर्मली पोलन ग्रेन्स आपण जे पाहतो आहे ते स्पेरिकल किंवा ओव्हल शेपमध्ये पाहायला मिळतात, पण इथं असणारे पोलन ग्रेन जे आहेत ते मात्र कशा आहेत, त्या ठिकाणी लॉंग आहेत. त्याच्यानंतर पुढचा भाग, नेक्टर अँड फ्रॅग्रन्स आर लॅकिंग इन फ्लावर्स. पहा, अबायोटिक एजन्सीच्या मदतीनं परागीभवनाची प्रक्रिया घडून येत असल्यामुळं, म्हणजे वॉटरच्या मदतीनं परागीभवनाची प्रक्रिया घडून येत असल्यामुळं या फुलामध्ये नेक्टरची देखील आवश्यकता नसते आणि फ्रॅग्रन्सची देखील आवश्यकता नसते. नेक्टर आणि फ्रॅग्रन्स नसणं हे अबायोटिक एजन्सीचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, जे तुम्ही ॲनिमल फिलोमध्ये देखील अभ्यासल्यात. तर हे महत्त्वाचे ॲडॅप्टेशन्स त्या ठिकाणी आहेत. आता या सर्व ॲडॅप्टेशनमध्ये महत्त्वाचे पॉईंट आपण काय लक्षात घ्यायचे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्लोरल पार्ट जे आहेत ते कसे आहेत, अनवेटेबल आहेत. एवढा भाग त्या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्या. त्याच्यानंतर फ्लावर्स लहान असतात, ते इनकॉन्स्पिक्युअस असतात. त्याच्यानंतर नेक्टर आणि फ्रॅग्रन्स हे तयार करत नाहीत, हा एक भाग आहेत. पोलन ग्रेन्स कसे आहेत, लॉंग आहेत. आणखीन एक पॉईंट आहे, पोलन ग्रेन जे आहे ते नॉर्मली विदाऊट एक्झाईन असतात, म्हणजे एक्झाईनचं कोटिंग जे आहे ते यांच्यावरती आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याच्यानंतर हायड्रोफिलीचे जे 2 प्रकार आहेत, त्यातला पहिला प्रकार जो आहे तो हायपोहायड्रोफिली. हायपो मीन्स बिलो द सरफेस ऑफ वॉटर ही प्रक्रिया जर घडत असेल तर त्याला आपण हायपोहायड्रोफिली म्हणूया. चर्चा केली आपण, मी वाचून दाखवतो. पॉलिनेशन ऑकर्स बिलो द सरफेस ऑफ वॉटर. हिअर द पोलन ग्रेन्स आर हेवियर दॅन वॉटर. म्हणजे जे परागकण असतात ते परागकण पाण्यापेक्षा वजनाने जड असतात आणि म्हणून ते सिंक होतात, बुडतात, सिंक डाऊन अँड कॉट बाय स्टिग्माज ऑफ फिमेल फ्लावर्स. फॉर एक्झाम्पल इन झूस्टेरा. झूस्टेरा म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं, पहा, झूस्टेरा हे सी ग्रास आहे. द पोलन ग्रेन्स आर लॉंग. झूस्टेरामध्ये पोलन ग्रेन्स कसे असतात, लॉंग आहेत, रिबन लाईक आहेत आणि विदाऊट एक्झाईन आहेत. नॉर्मली हायड्रोफिलीमध्ये असणारे जे पोलन ग्रेन्स आहेत ते विदाऊट एक्झाईनच असतात, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये असणारे हे जे आहेत ते विदाऊट एक्झाईन आहेत. झूस्टेरा, कुठली डायग्राम आपण बघितली होती झूस्टेराची, तर ही झूस्टेरा हे हायपोहायड्रोफिलीचं उदाहरण आहे. त्याच्यानंतर दुसरं एक उदाहरण आहे सेरॅटोफायलम. हे देखील हायपोहायड्रोफिलीचंच उदाहरण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे हायड्रोफिलीचा तो आहे इपिहायड्रोफिली. द पोलन ग्रेन्स फ्लोट ऑन द सरफेस ऑफ वॉटर. इपी मीन्स अबव द सरफेस ऑफ वॉटर, म्हणून तर म्हटले पहा, ऑन द सरफेस ऑफ वॉटर and reach the stigma of female flower. For example, Phallisneria is a submerged dioecious. Submerged म्हणजे पाण्यामध्ये बुडलेले. Dioecious म्हणजे काय सांगा आता. Dioecious म्हणजे मेल प्लांट आणि फिमेल प्लांट कसे असतात, वेगळे असतात. मेल प्लांटवरती मेल फ्लावर्स तयार होतात, फिमेल प्लांटवरती फिमेल फ्लावर्स तयार होतात. Phallisneria is a submerged dioecious फ्रेश वॉटर ॲक्वॅटिक प्लांट. गोड्या पाण्यामध्ये म्हणजे नदी, सरोवरे, नाले यांच्यामध्ये वनस्पती वाढलेली पाहायला मिळते. Fresh water aquatic plant in which female flowers reach the water surface temporarily to ensure pollination and male flowers float on the surface of water. तर हा भाग आपण बघितले पहा, मगाशी मी तुम्हाला तो भाग एक्सप्लेन केले आहेत. या उदाहरणामध्ये हे फिमेल प्लांट, हे मेल प्लांट आहेत. मेल प्लांटवरती मेल फ्लावर्स तयार होतात, फिमेल प्लांटमध्ये फिमेल फ्लावर्स तयार होतात. हा भाग लक्षात घ्या. आता हा भाग आपण बघितलेच आहे, नॅचरल फॅलिस्नेरिया ही वनस्पती. याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट काय लक्षात घ्यायचा आहे, पुढं काही पॉईंट दिलेले आहेत पहा. हा पॉईंट, पहिला पॉईंट, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ पोलन ग्रेन इज इक्वल टू दॅट ऑफ वॉटर, दॅट इज व्हाय दे फ्लोट ऑन सरफेस ऑफ वॉटर. म्हणजे परागकण जे असतात त्या परागकणामध्ये ग्रॅव्हिटी मेंटेन करण्यासाठी काही स्टार्च ग्रेन तयार होत असतात. मग स्टार्च ग्रेन जर समजा कमी तयार होत असतील तर ते सरफेसला फ्लोट होतात आणि स्टार्च ग्रेनची संख्या जर जास्त असेल तर हळूहळू त्या ठिकाणी सिंक होतात, जे झूस्टेरामध्ये पाहायला मिळतात. इथं मात्र कसं आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी आहे ते वॉटरबरोबर मॅच केली जाते आणि म्हणून हे पोलन ग्रेन जे आहेत ते बरोबर वॉटर सरफेसवरती फ्लोट होतात आणि म्हणून
ऑन द सरफेस ऑफ वॉटर परागीभवनाची प्रक्रिया व्हॅलिस्नेरियामध्ये घडून येते. आता पुढचा पॉईंट जो आहे ह्याच्याहीपेक्षा महत्त्वाचा, पुढचे दोन्ही पॉईंट म्हणजे हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट. वरचा पॉईंट काय दर्शवतो बघा, सम ॲक्वॅटिक प्लांट्स आर ॲनिमोफिलस. मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे, सम ॲक्वॅटिक प्लांट्स आर ॲनिमोफिलस. ॲनिमोफिली म्हणजे काय, विंड पॉलिनेशन. पहा, काही जलीय वनस्पती आहेत ज्यांना आपण हायड्रोफाईट्स असं म्हणतो. ज्या वनस्पती पाण्यामध्ये वाढतात त्यांना आपण हायड्रोफाईट्स असं म्हणतो. त्यांच्यामध्ये काही वनस्पतीमध्ये वाऱ्यामार्फत परागीभवनाची प्रक्रिया घडून येते, त्याला ॲनिमोफिलस असं म्हटलं जातं. दोन महत्त्वाची उदाहरणे याच्यामध्ये मेन्शन केली आहेत, पोटॅमोजेटॉन आणि हॅलोगॅरिस. पोटॅमोजेटॉन आणि हॅलोगॅरिस ही दोन उदाहरणं जी आहेत ती वनस्पती हायड्रोफाईट्स आहेत, पण त्यांच्यामध्ये परागीभवनाची प्रक्रिया मात्र कुठली आहे, ॲनिमोफिली आहे, म्हणजे विंड पॉलिनेशन आहेत. तर हे जे उदाहरणं दिसतं त्या ठिकाणी, ह्या वनस्पती जे आहेत ते पाण्यामध्ये वाढणाऱ्या वनस्पती आहेत. हे सगळ्या म्हणजे पाण्यामध्ये वाढणाऱ्या वनस्पती आहेत, म्हणून त्यांना आपण हायड्रोफाईट असा शब्द वापरूया. पण यांच्यामध्ये जे इन्फ्लोरन्स तयार झालेत किंवा फुलं तयार झालेत त्यांच्यामध्ये पाण्यामार्फत परागीभवनाची प्रक्रिया घडून येत नाही, तर ते वाऱ्यामार्फत परागीभवनाची प्रक्रिया घडून येते. वाऱ्यामार्फत परागीभवनाची प्रक्रिया घडून येते म्हणून त्याला काय म्हटले आहेत, विंड पॉलिनेटेड फ्लावर्स असं म्हटलं जातं, म्हणजे ॲनिमोफिली आहेत. तर हे जे उदाहरण आहे ते आहे पोटॅमोजेटॉनचं एक त्या ठिकाणी स्पेसिस दाखवले आहेत. दुसरं हे देखील पोटॅमोजेटॉनच आहे. दुसरं हे जे उदाहरण आहे ते हॅलोगॅरिस. हॅलोगॅरिस ही देखील वनस्पती जी आहे ते पाण्यामध्येच वाढणारी वनस्पती आहे, पण यांच्यामध्ये परागीभवनाची प्रक्रिया मात्र वाऱ्यामार्फत घडून येते, म्हणजे प्लांट हायड्रोफाईट पण पॉलिनेशन ॲनिमोफिली. त्याच्यानंतर पुढची जी उदाहरणं दिलेली आहेत, पुढचा शेवटचा पॉईंट बघा, सम अदर ॲक्वॅटिक प्लांट्स. काही अशा जलीय वनस्पती आहेत की ते मात्र इंटोमोफिलस आहेत, म्हणजे पाण्यामध्ये वाढणाऱ्या वनस्पती, पण त्यांच्यामध्ये परागीभवनाची प्रक्रिया जी घडते ती मात्र कीटकामार्फत आहे, म्हणून त्याला एंटोमोफिली असं म्हणूया. एंटोमोफिली हे बायोटिक एजंटचं उदाहरण आहेत. कीटकामार्फत परागीभवनाची प्रक्रिया जर घडत असेल तर त्याला आपण एंटोमोफिली असं म्हणतो, आणि अशा फुलांना एंटोमोफिलस फ्लॉवर्स असं म्हणतो. त्यातली काही उदाहरण दिली आहेत, लोटस म्हणजे कमळ, वॉटर हायसिंथ. वॉटर हायसिंथ तुम्ही बघितलेत, ह्याला जलपर्णी असं म्हटलं जातं. आणि तिसरं उदाहरण आहे वॉटर लिली. काही डायग्रॅम्स आहेत, मी तुम्हाला दाखवतो. पहा, हे जे आहे ते लोटस प्लांट, कमळ. आता कमळ जे आहे ते हायड्रोफाईट आहे, म्हणजे पाण्यामध्ये वाढणारी वनस्पती आहे, पण फुलं जर तुम्ही बघितले तर फुलं अतिशय अट्रॅक्टिव्ह आहेत. कमळ लक्षात येईल, फुलं अतिशय अट्रॅक्टिव्ह आहेत, ते डेकोरेटिव्ह आहेत, ते फ्रॅग्रन्स तयार करतात, ते नेक्टर तयार करतात, कारण ते कीटकांना आकर्षित करणं त्यांना आवश्यक असतं. आता ह्या वनस्पती वाढतात मुळात पाण्यामध्ये, पण परागीभवनाची प्रक्रिया मात्र पाण्यामार्फत होत नाही, ते कीटकांच्या मार्फत घडून येतं, म्हणून त्यांना एंटोमोफिली किंवा एंटोमोफिलस फ्लावर्स असं म्हटलं जातं. तर हे झालं लोटस प्लांट. दुसरं उदाहरण महत्त्वाचं आहे, बघितलं असेल तुम्ही, ओळखता, ह्या ज्या वनस्पती आहेत त्यांना आपण वॉटर हायसिंथ असं म्हणूया. वॉटर हायसिंथ जलपर्णी पाण्यामध्ये वाढणाऱ्या वनस्पती. ह्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे, ज्या ठिकाणी प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे त्या भागामध्ये ह्या वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर हा एक भाग आहे. तर जलपर्णी जे आहेत ते ह्याला वॉटर हायसिंथ असं म्हटलं जातं. मुळात ही वनस्पती वाढते पाण्यामध्ये. आता हे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे. पुढची डायग्राम बघा, फ्लॉवरिंग कंडिशनमध्ये असणारी वॉटर हायसिंथ विथ फ्लावर्स. तर ही जी फुलं आहेत ती देखील फुलं कशी आहेत, ॲट्रॅक्टिव्ह आहेत, आणि म्हणून ह्या फुलामध्ये देखील परागीभवनाची प्रक्रिया जी घडते ती कीटकांच्या मार्फतच घडत असते. वनस्पती आहे हायड्रोफाईट, पण पॉलिनेशनचा प्रकार कुठला झाला, एंटोमोफिली. त्याच्यानंतर हे वॉटर लिली आणि कमळ, याच्यामध्ये थोडंसं गोंधळ होतो आहे आपला. तर हे जे आहेत त्यांच्यामध्ये देखील कीटकामार्फतच परागीभवनाची प्रक्रिया घडते. द प्लांट ग्रो इन वॉटर. काय लक्षात घ्यायचं, पहा, ज्या वनस्पती पाण्यामध्ये वाढतात त्यांना आपण हायड्रोफाईट असं म्हणतो, आणि ज्या वनस्पतीमध्ये पाण्यामार्फत परागीभवनाची प्रक्रिया घडते त्यांना हायड्रोफिली असं म्हटलं जातं. पण असं नाही की प्रत्येक पाण्यामध्ये वाढणाऱ्या वनस्पतीमध्ये पाण्यामार्फतच परागीभवनाची प्रक्रिया घडते असं नाही. तर काही वनस्पती अशा आहेत पाण्यामध्ये वाढतात पण त्यांच्यामध्ये परागीभवनाची प्रक्रिया जी आहे ते वाऱ्यामार्फत घडते. तर काही वनस्पती अशा आहेत
त्यांच्यामध्ये परागीभवनाची प्रक्रिया हे कीटकामार्फत घडत असते. हा एक महत्त्वाचा भाग झाला. आजच्या लेक्चरला आपण बायोटिक आणि अबायोटिक एजन्सीज याच्यापैकी अबायोटिक एजन्सीचे दोन्ही प्रकार त्या ठिकाणी बघितले आहेत. पुढच्या लेक्चरला बायोटिक एजन्सीचं पॉलिनेशन याच्यावरती आपण चर्चा करूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.